आज आपण चिवरी या गणात आहोत आणि चिवरी गणातून संभाजी काळजेते अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत. त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेत आहोत. साहेब, काय नेमकं काय प्रतिक्रिया उमेदवार म्हणून? मी उमेदवार म्हणून ह्यासाठी आहे की एक माजी सैनिक आहे. आज ह्याच्यापुढे माजी सैनिक असून देशाची सेवा केलेली आहे. आता ही जनतेची सेवा करावी ही माझी अपेक्षा तयार झाली. तर ह्यातून ही बघू आल्यानंतर पाहिल्यानंतर शेतकऱ्याच्या अडीअडचणी, प्रत्येकाच्या जसे मोलमजुरीच्या अडीअडचणी, महिलाच्या अडीअडचणी हे सोडवण्यासाठी मी तयार सक्षम आहे. ह्यासाठी सेवा करायला मागतो. मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना आवाहन करेन की जसं घरोघरी पाण्याची व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे, रस्ते ठीक असले पाहिजेत ह्यासाठी, आणि शेतकऱ्याची अवजारे वगैरे व्यवस्थित मिळाली पाहिजे. अनुदानित मिळतात ती व्यवस्थित मिळतात. अर्धवट सेवा मिळतात, पूर्ण सेवा मिळत नाहीत. तर एक दुसऱ्याला दाखवून इकडे तिकडे दिल्याची भावना दाखवतात की कुठं जाते योजनाही कळत नाहीत. तर त्याची पूर्णपणे चौकशी करून व्यवस्थित त्यानं शेतकऱ्याला योजना मिळाव्या ही माझी अपेक्षा आहे. आज आपण चिवरी गणात काय काम केलं तुम्ही? चिवरी गणामध्ये म्हणजे पहिले मी कामासाठी कुठले असे हे काय केलं नाही. कुठेतरी शाळेवरती जाऊन चौकशी करणे, विचारणे, शिक्षक शाळेवर हजर राहतात का, शाळेत व्यवस्थित शिकवतात का, एक दोन ठिकाणी जाऊन असे चौकशी प्रत्येक वेळी करत राहतो. आणि तसेच म्हणल्यानंतर म्हणजे काय कुठं स्वच्छ खड्डे नाही, ती स्वतःहून स्वच्छ खड्ड्यासाठी जे शाळेतले मुलं बाथरूम संडासला जातात, ते झाल्यानंतर स्वच्छ खड्डा तिथं घाण झालेला आहे. साफसफाई नाही शाळेवरती. चिवरीमध्ये मी बघितलं होतं काल वर्षी 26 जानेवारीला गेल्यानंतरही त्याचे स्वच्छ खड्डा मारायचं म्हटलं पदर मी स्वतःहून स्वतःचे 5,000 रुपये त्यांना स्वच्छ खड्डा मारून घ्यावी आणि हे असं हे करून घ्या, दुरुस्ती करून घ्या, असं सांगितलं. तुम्ही पाहणी केली का शाळेत जाऊन? हो, पाहणी केली मी. सगळी 26 जानेवारीला स्वतः जाऊन समोर बसलो. शाळांच्या मुलाच्या सगळ्या कशा काय हे आहेत ती सगळं त्यांची व्यवस्था बघितली की म्हणावी तशी व्यवस्था याच्याकडनं पंचायत समिती म्हणा, जिल्हा परिषदकडनं मिळत नाहीत त्यांना, आणि त्यांच्यावरती देखभाल कोणी करत नाही. हे पाहण्यात आल्यामुळं प्रामाणिकपणानं मला काय वाटते की आजपर्यंत देशसेवेसाठी माझा प्राण घालवण्यापर्यंत आपण तयारी होतो. जेवढी बी सेवा केली तेवढी. तसं आपण जनतेच्या सेवेसाठी आपण इथंही तयार आहोत. एकंदरीत तुम्ही आता उमेदवार आहात, काय काम करणार आहात ह्याच्या पुढं? ह्यापुढं जेव्हा मी निवडून येईन, तर निवडून आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक शाळेवरती पंचायत समिती असो, कुठली असेल, ग्रामपंचायतची जिल्हा परिषद शाळा असेल, दुसऱ्या शाळेमध्ये जाऊन ह्यांची काय जसं आता योजना येतात, ती योजना ही व्यवस्थितपणे पुरवठा होतात का नाहीत ह्यांच्याकडे चौकशी करून ते पाहणार आहे. शहानिशा करणार तुम्ही? शहानिशा करणार. तरी आपण उमेदवार आहेत ही आणि संभाजी काळजेते आहेत. त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. कॅमेरामन अविनाश चिमणेसह मी बिभीषण मिटकरी, बालाघाट न्यूज, तुळजापूर, धाराशिव.